जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,708 वरती। 24,708 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला आहे। आणि आपण गेल्या काही दिवसांपासून जी लेवल म्हणत होतो, आपल्याला वाटत पण होतं की त्या ठिकाणी मार्केटने ब्रेकआउट द्यायला पाहिजे। आजच्या दिवशी या ठिकाणी मार्केटने ब्रेकआउट दिलेला आहे बघा। हा जो एक सप्लाय झोन होता 24,500चा, त्याच्यावरतीच मार्केटने आजच्या दिवशी या ठिकाणी क्लोज दिलेला आहे। म्हणजे हे जे फॉर्मेशन या ठिकाणी झालं इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न, त्याचं कन्फर्मेशन आपल्याला या ठिकाणी आता मिळालेलं आहे। मी तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून सारखं म्हणतोय की आपल्याला मार्केटमध्ये जे स्ट्रक्चर दिसतंय ना, त्यानुसार आपण गेलं पाहिजे। मार्केटला ओळखण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। प्राइस ॲक्शन खूप महत्त्वाची असते मार्केटमध्ये काम करताना। जेव्हा तुम्ही टेक्निकलचा अभ्यास करतात, याच्यावर मजबूत पकड पाहिजे तुमची। आपण त्यालाच फॉलो करतोय। आजचं मार्केट जे होतं ना, शिकण्यासारखं होतं। आजचं मार्केट जे होतं शिकण्यासारखं कोणासाठी, जे इंट्राडेमध्ये काम करत असतात। दुपारपासून आपली चर्चा त्याच्यावरतीच होते की इंट्राडे करायला नको, ऑप्शन ट्रेडिंग करायला नको, इथे नेहमी लॉस होत असतात। हे नेहमी तुम्हाला सांगतच असतो मी। आणि त्याचं उदाहरण होतं आजचं की हे जे स्पाईक येत असतात मार्केटमध्ये इंट्राडेमध्ये, म्हणजे मार्केट वरती जातं खाली जातं, अशा ठिकाणी जो ऑप्शन ट्रेडर असतो ना, तो नेहमी लॉस करून घेतो आणि त्याच्याकडून ना ओव्हर ट्रेडिंग होत जाते। ओव्हर ट्रेडिंग तो थांबत नसतो की माझा जर 2,000 रुपयांचा लॉस झालेला आहे तर मी आज ट्रेडिंग करायला नको, असं होत नसतं कधी। त्या व्यक्ती पुन्हा त्या लॉसला रिकवर करण्यासाठी जाणार, पुन्हा लॉस करून घेणार, पुन्हा ट्रेडिंग करणार, पुन्हा लॉस करून घेणार। अशी ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडून होत असते। त्यामुळे मी सांगतो नेहमी की इंट्राडे टाळलं पाहिजे, सरळ स्विंग ट्रेडिंग करा, ते बेस्ट असतं। ETF असतात त्यांच्यामध्ये काम करत चला आणि नेहमी सांगत जाणार तुम्हाला, जेणेकरून तुमच्या चुका पण तुम्हाला लक्षात येत जातील की आपण हे करायला नको। खरंच हे जे सांगताय ते बरोबरच आहे। सोप्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। जे आपण करतोय ना ते चुकीचं आहे। ऑप्शन मी का करायला नको हे तुम्हाला आपोआप समजायला लागेल। तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग माझे अटेंड केले, त्यानंतर व्हिडिओ जर बघितले तर आपोआप समजायला लागेल की ऑप्शन ट्रेडिंग आपल्यासाठी नाही आहे आणि आपण करायला पण नको आणि तिथे आपला पैसाच बनवू शकत नाही, हे तुम्हाला आपोआप समजायला लागेल। ज्यांनी लॉस केलेला आहे त्यांना तर समजलेलं आहे, पण एखादी जर बिगिनर व्यक्ती असेल, तिची सुरुवात होते स्टॉक मार्केटमध्ये, तर तिने चुकून जायला नको। नाही गेली तर हळूहळू पैसा बनत जाईल। थोडे दिवस तुमचे शिकण्यासाठी जाणार, तुमचा बेस पक्का होत असतो, ठीक आहे, मार्केट तुम्हाला समजायला लागतं, मग हळूहळू तुमचा पैसा बनत जात असतो। किती स्पाईक लागत होते आजच्या मार्केटमध्ये, किती मार्केट बॉटमपासून रिकवर झालं। जे मार्केट 24,300 वरती आलेलं होतं, 24,300 वरती येऊन ते मार्केट 24,850 पर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं। किती? 24,850 पर्यंत। मग सांगा, डे लोपासून किती जबरदस्त रिकव्हरी, जवळजवळ 550 पॉईंटची रिकव्हरी होती मार्केटमध्ये आजच्या दिवशी। पण जसं जायचं ना वरती तसंच खाली पण यायचं। सुरुवातीला मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह होता, तसं आपण 5 मिनिटांमध्ये बघणारच आहे। ट्रेंड निगेटिव्ह, अचानक स्पाईक, पुन्हा वरती साईडवेज स्पाईक, पुन्हा खाली आलं स्पाईक, अशाच पद्धतीने मार्केटचं बिहेव। आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की इंट्राडेमध्ये होत राहणार आहे आणि इथून पुढे पण होणारच आहे। पण मी कशाला बघणार? वन डेमध्ये चार्टला बघणार आहे। मला हे स्ट्रक्चर दिसतंय ना, हे रिव्हर्सलचं स्ट्रक्चर आहे, मी याला फॉलो करत जाणार। आणि ते आता बनलेलं आहे इथे की इथून पुढे आता आपण मार्केटमध्ये बुलिश असणार। इथून पुढे आपण मार्केटमध्ये असणार बुलिश। इथे कंटिन्युअसली फॉलोअप बाईंग येत जाईल। जरी मार्केटमध्ये डीप आले तर त्याच्यामध्ये बाईंगच येणार मार्केटमध्ये। तसं स्ट्रक्चर या ठिकाणी बनलेलं आहे। खालच्या लेवल ज्या होत्या प्रत्येक, हे आता सपोर्ट बनत चालले। म्हणजे निफ्टीने जो बेस बनवला ना आपला या ठिकाणी बॉटम, कोणत्या लेवलला? जवळजवळ 23,300च्या आसपास हा निफ्टीने बॉटम बनवला, ठीक आहे। हा बॉटम बनलेला आहे। आता इथून पुढे हे स्ट्रक्चर निफ्टीचं वरती शिफ्ट होत जाणार। इथे आता हे हायर लोचं फॉर्मेशन व्हायला लागलं। हे लो आता इथे ब्रेक होत नाही आहे, मार्केट वरती शिफ्ट होत चाललेलं आहे। हे बघा, बँकिंग पण आता स्ट्रॉंग दिसतंय। आजच्या दिवशी IT पण स्ट्रॉंग होतं, ITमध्ये पण छान बाईंग झालेली आजच्या दिवशी। रिलायन्स पण थोडा रिकवर होतं आहे। PSU पण बघा, त्यांच्यामध्ये पण बाईंग यायला लागली। ब्रॉडर मार्केट आपल्याला सुधारताना दिसतंय। खूप सारे स्टॉक आहे त्यांच्यामध्ये रिव्हर्सल येतोय, ते स्टॉक पण वरती जाण्यासाठी आता तयार आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये चांगला स्कोप त्यांच्यामध्ये बनतोय। ही संधी आता इथून पुढे की चांगले स्टॉक मिळणार, त्यांच्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करून चांगला फायदा मिळू शकतो। नावाने सांगणार, शोधायचे, अभ्यास करायचा आणि त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायचे। हे फक्त मी आपल्या मार्केटचं ॲनालिसिस करत असतो। सेम ॲनालिसिस तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकतात। सेम तशाच पद्धतीने टेक्निकल प्रत्येक ठिकाणी काम करतं। तुम्ही करन्सी मार्केटमध्ये जा, कमोडिटीमध्ये जा,
स्टॉक मार्केटमध्ये या, स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळे स्टॉक असतात त्यांच्यामध्ये जा, इंडेक्समध्ये जा, टेक्निकल सर्व ठिकाणी असतं. टेक्निकल ॲनालिसिस त्याचा वापर करायचा आहे, चांगला अभ्यास करायचा आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि नंतरच मार्केटमध्ये एंट्री घ्यायची. म्हणजे रिअल जे करतो ना आपण ट्रेडिंग, एखाद्या स्टॉकला बाय करणं, होल्ड करणं, सेल करणं, तशा पद्धतीने. तर मार्केटचं स्ट्रक्चर हे खूप छान आहे मित्रांनो आणि इथून पुढे पण ते कंटिन्युअसली जाऊ शकतं वरती. ठीक आहे. आता आपण काही महत्त्वाचे लेवल 5 मिनिटांमध्ये बघूया, कारण की ॲनालिसिस करण्यासारखं काहीच नाही आहे. हे जे स्ट्रक्चर होतं त्याचं कन्फर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे. एक चांगला ब्रेकआउट पण इथे झालेला आहे मार्केटचा आणि क्लोज वरती चाललेला आहे मार्केटचा. 24,700 म्हणजे 24,500 जो सायकोलॉजिकल रेजिस्टन्स होता ना, त्याच्यावरती मार्केटचा क्लोज आलेला आहे. ही क्लोजिंग पण छान आहे मार्केटची. ठीक आहे. मग आपण काही महत्त्वाचे लेवल बघूया 5 मिनिटांमध्ये. असा चार्ट जर तुमच्यासमोर आणला आणि तुम्हाला म्हटलो की याच्यावरती करा ॲनालिसिस, बहुतेक जण म्हणतील ह्या चार्टवरती आम्हाला काही समजत नाही आणि समजणार पण नाही, कारण की ही जी व्हॉलॅटिलिटी होती, मार्केट वरती जायचं खाली यायचं, वरती जायचं खाली यायचं, काही समजणार नाही तुम्हाला काय होणार आहे ते, कोणती ॲक्टिव्हिटी होते या ठिकाणी काही समजणार नाही तुम्हाला. जसं आपण म्हणायचो मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं आणि ह्या ठिकाणी असतानाच मी तुम्हाला म्हटलं होतं की मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं. तुम्ही जर कोणी लाईव्ह सकाळचं बघितलेलं असेल ना आपलं यूट्यूब लाईव्ह मराठी चॅनलवरती आपल्या, तर मी म्हटलं होतं की हे मार्केट परफेक्ट आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये दिसतं. व्हायला काही पण होऊ शकतं की एकच कॅन्डल इथपर्यंत बनवू शकते. ह्या ठिकाणी मी तुम्हाला असं मार्क पण करून दाखवलं होतं बघा, असा डाऊन ट्रेंड आहे हे काढून दाखवलं आणि इथंच कुठेतरी म्हटलं होतं की मार्केट जर गेलं ना वरती एक एक कॅन्डल बनवत वरती जात असतं इथं निघून. मी इथला अनुमान लावला होता ती कॅन्डल इथे जाऊन पोहोचलेली आहे बघा. काही पण होत असतं मार्केटमध्ये, मार्केट सुप्रीम आहे. मग तुम्ही अशा ठिकाणी जर इंट्राडेमध्ये ट्रॅप जर झाले तर मग सांगा, कोणी पुट बाय केलेला असेल मार्केटवरती गेलं लॉस, कोणी मार्केटवरती जात असताना एखादा कॉल जर होल्ड केलेला असेल ह्याच ठिकाणी ह्या जागेवरती मार्केट खाली येऊन गेलं लॉस, प्रत्येक ठिकाणी लॉस. पण मार्केटचं डायरेक्शन ओळखण्याची पद्धत एक असते, प्राईजला बघण्याची एक पद्धत असते, त्यानुसार चला मार्केटमध्ये की हे बघा आता हे जे स्ट्रक्चर आहे हे तर स्पाईक अचानक लागतं आहे. जेव्हा मार्केटने इथे ब्रेकआउट दिला होता ना ह्या जागेवरती, त्यानंतर मार्केट थोडं कॉन्सोलिडेशनमध्ये गेलं होतं बघा आणि त्यानंतर मार्केटने ह्या ठिकाणी ब्रेकआउट दिला होता, एक डायरेक्शन पकडून वरती गेलेलं होतं. अचानक हा स्पाईक लागला. कोणाला माहीत होतं असा स्पाईक लागू शकतो? नव्हतं माहीत. 2-3 कॅन्डलमध्येच मार्केट पुन्हा 24,500 वरती येऊन पोहोचलं एका सपोर्टवरती आणि त्यानंतर तसंच ते रिकवर पण झालं. म्हणजे इतकी व्हॉलॅटिलिटी आजच्या दिवशी मार्केटमध्ये होती. पण लेवल आपल्यासाठी त्याच काम करणार आहे. आता मी ज्या लेवल तुम्हाला सांगणार ना की कोणता रेजिस्टन्स सपोर्ट असणार आहे, आता याच्यात काही इनव्हॅलिड होऊन जाणार लेवल आपल्यासाठी, मी त्या काढून टाकणार, चार्टला एकदम सुटसुटीत करणार. मी आपल्यासाठी लेवल त्याच काम करणार आहे की मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल तर आपण मार्केटमध्ये आता बुलिशच आहे. मला जे स्ट्रक्चर समोर दिसतं आहे त्यानुसार मी मार्केटमध्ये बुलिश असणार की मार्केटची ओपनिंग जर फ्लॅट ओपनिंग झाली, समजा इथे 24,700च्या आसपास जर मार्केट ओपन झालं, 20-30 पॉईंट गॅपअप किंवा गॅप डाऊन, फ्लॅटच म्हणूया आपण त्याला आपण फ्लॅटच म्हणूया, तर मार्केटसाठी हाच एक रेजिस्टन्स असेल. पुन्हा 24,772 ही लेवल मार्केटसाठी असणार रेजिस्टन्स आणि त्यानंतरचा रेजिस्टन्समध्ये जवळजवळ 24,850च्या आसपास ही लेवल मार्केटसाठी असणार एक रेजिस्टन्स आणि त्यानंतरचा रेजिस्टन्स म्हणजे 24,900 ही लेवल पण मार्केटसाठी रेजिस्टन्स. आजकालच्या ज्या कॅन्डल बनत आहे ना मार्केटमध्ये, पहिले नव्हत्या बनत एवढ्या, पण आजकाल एक एक कॅन्डल 150 पॉईंटची बनून जाते ताबडतोब. सुरुवातीची तर शक्यतो करून बनतेच कोणत्याही एका साईडला, ती खाली जास्त बनते ती 150 पॉईंटची कॅन्डल. कुठेही जातं मग मार्केट जर इथे ओपन झालं 700वरती, त्याला 850 जाण्यासाठी ही एक कॅन्डल भरपूर असते. एका कॅन्डलमध्येच मार्केट तिथे निघून जात असतं. मग त्यानंतर काय होतं, थोडं साईडवेज होतं मार्केट 15, 20, 25 मिनटे, मग त्यानंतर एक डायरेक्शनला पकडतं. तीच डायरेक्शन आपल्याला मार्केटची पकडायची असते, तीच डायरेक्शन पकडायची की मार्केटचा ट्रेंड कोणता आहे, आता कोणत्या दिशेने जातं आहे ते. कारण की सकाळचे 15-20 मिनटे जे असतात ना मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप असते, व्हॉलॅटिलिटी खूप जास्त प्रमाणात. मग मार्केटची डायरेक्शन बघण्यासाठी आपल्याला वेळ घालू द्यावा लागेल मार्केटला, तेव्हाच आपण त्या ट्रेंडला पकडू शकू की कुठं जातं आहे मार्केट. शेवटी जायला कुठे पण जाणार, इंट्राडेमध्ये काही पण होत असतं, कुठं पण जातं मार्केट. अप ट्रेंडने जाताना दिसतं, डाऊन ट्रेंड जाताना दिसतं आणि साईडवेज पण जाताना दिसतं. डायरेक्शन समजते का तुम्हाला? नाही समजत. तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की ज्या व्यक्ती इंट्राडे करतात ते क्लिअर डायरेक्शन पकडू शकतात का? क्लिअर डायरेक्शन आजकाल तुम्ही यूट्यूबवरती बघतात ना, बहुतेक सारे यूट्यूबर असतात बघा, मैंने बोला था मार्केट ऊपर जाएगा, चालतं बघा हिंदी चॅनलवरती खास करून.
मैंने बताया था आपको इसलिए मार्केट ऊपर गया, असं चालतं त्यांचं. मी सांगितलं म्हणून मार्केट वरती गेलं. तर ही जी क्लिअर डायरेक्शन जे असते, ट्रेंड जो असतो, कोणी पकडू शकतं का? मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे नक्की. आजचं मार्केट बघून तरी तुम्हाला समजलेलं असेल की आपण इंट्राडेमध्ये डायरेक्शन पकडू शकत नाही, क्लिअर डायरेक्शन नाही पकडू शकत. आपण पकडली तरी आपण चुकण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे आपण इंट्राडे करायचं नसतं. एक दिवस प्रॉफिट होईल पण पुढचे 10 दिवस लॉस होत जाईल, त्याचं काय? मग सांगा तुम्ही, ही डायरेक्शन आपण पकडू शकतो का? तसं तुम्ही डेलीवरती जा बरं, तुम्ही डायरेक्शन पकडू शकाल मार्केटची कोणती. एक स्टॉक आहे, तो अप ट्रेंडमध्ये जातो आहे का डाऊन ट्रेंडमध्ये जातो आहे का, ते क्लिअर समजेल तुम्हाला, कारण की तुम्ही मोठ्या टाईम फ्रेममध्ये काम करताय. हे 5 मिनिट जे असतात, 2 मिनिट 1 मिनिट जे असतात, त्याच्यामध्ये तुम्ही नाही काम करू शकत. अचानक कोणत्याही साईडला स्पाईक लागून जात असतो. मला सांगा मग, मी खरं बोलतोय की खोटं बोलतोय, सांगायचं तुम्ही सर्वांनी, ठीक आहे? तर मग हे वरचे रेजिस्टन्स असणार आहे मार्केटसाठी 24,850 आणि 24,900चा. मार्केटला कंटिन्युएशन करायचं असेल तर मार्केट काय करेल, या रेजिस्टन्सला ब्रेक करत जाणार. रेजिस्टन्सला ब्रेक करत मार्केट वरती निघून जाणार, पुन्हा हे हडल पार करत वरती निघून जाणार. म्हणजे इथे जे फॉर्मेशन होणार ना, प्रत्येक कॅन्डल आपल्या हायला ब्रेक करत चाललेली, हायर हाय. लक्षात येतं आहे ना आता, एक हाय ब्रेक होत चाललेला आता. म्हणजे मार्केटमध्ये असलेली स्ट्रेंथ, मार्केटमध्ये जो विकनेस होता तो संपलेला आहे. व्होलॅटिलिटी इंट्राडेमध्ये होणारच, पण जर आपण ओव्हरऑल स्ट्रक्चर जर म्हणलं निफ्टीचं, तर ते सुधारताना दिसते आपल्याला. आता निफ्टी आता अप ट्रेंडमध्ये जाताना दिसते. विकनेस कुठे येऊ शकतो बरं? आता निफ्टीसाठी एक बेस जर म्हटला तर तो 24,500चा बनतोय. 24,500 मार्केटसाठी एक बेस बनलेला आहे. ही जी लेवल दिसते ना तुम्हाला 24,500, हे बघा, ही जी कॅन्डल खाली आली ना, हिने पण एक सपोर्ट ह्याच जागेवरती घेतलेला आहे, 24,500 वरतीच. 24,500 या लेवलवरती सपोर्ट घेतलेला आहे. तशा मग इंट्राडेमध्ये हे जे रेजिस्टन्स होते ना पहिले, हे पण इथे सपोर्टचं काम करतील. 24,638 याच्या खाली पण मार्केट जर गेलं तर विकनेस येऊ शकतो इथे. त्यानंतर ही एक लेवल पण सपोर्टचं काम करणार अजूनपर्यंत, कारण की हे जे स्पाईक आहे शक्यतो त्याला पकडू नका तुम्ही. ज्या लेवल्स आहे ना त्यांना फॉलो करत चला. लेवल आपल्या खूप कामाचे असतात. 24,575 ही पण लेवल सपोर्टचं काम करेल. त्यानंतर 24,544 ही पण लेवल, 24,544पेक्षा ही 24,500 हिला मी जास्त महत्त्व देणार. आपण ह्या लेवलला काढून टाकूया ही लेवल इथे, म्हणजे चार्ट तुम्हाला समजायला अजून सोपं जाणार. ही लेवल 24,500ची ही पण लेवल या ठिकाणी सपोर्टचं काम करणार. हे सपोर्ट असणार 24,500च्या खाली. आता मार्केटने जायला नको. का जायला नको? त्याचं एक लॉजिक आहे मित्रांनो. का की जो पॅटर्न आपण 1 डे टाईम फ्रेममध्ये बघितलेला होता, त्याची नेकलाईन जर म्हटली ना, ती 24,500 वरती येते. 24,500 वरती. आणि समजा एखाद दिवस जर मार्केट आलं खाली आणि खाली क्लोज दिला 24,500च्या आसपास, तर तो एक रिटेस्ट असू शकतो की हा एक रेजिस्टन्स होता, मार्केटने तो रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे, वरती गेलेला आहे. 1-2 दिवस थांबून ते खाली आलं पुन्हा 24,500पर्यंत आणि तिथून पुन्हा सपोर्ट घेऊन ते वरती गेलं. अशा पद्धतीची पण प्रायजेक्शन चार्टवरती होऊ शकते. लक्षात येतं ना तुम्हाला? त्यासाठी आपण डायरेक्शन बघणार, लेवल बघणार, त्या लेवलला मार्केट, त्या लेवलवरती मार्केट थांबते का ते आपण बघत जाणार आहे. मार्केटचं स्ट्रक्चर पूर्णपणे आपल्याला सुधारताना दिसतंय आणि प्रत्येकाला हेच सांगतो, पुन्हा पुन्हा रिपीट करत जाणार ह्या गोष्टी, की अशा मार्केटमध्ये फसू नका, ह्या व्होलॅटिलिटीमध्ये ट्रॅप होऊ नका. नाहीतर तुम्ही कितीही पैसे आणले ना मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, आणि तर तुम्ही अशा व्होलॅटिलिटीमध्ये जर ट्रॅप झाले, त्यामध्ये पण जर तुम्ही SLचा वापर केलेला नसेल, सिस्टममध्ये जर तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर लावलेली नसेल, तर तुमचा पैसा संपायला ही 5 मिनिटांची कॅन्डल खूप आहे. एकच कॅन्डल खूप आहे, आणि ते पण एक्सपायरीच्या दिवशी. तुम्ही मोठा पैसा लावला, जास्त लॉटने तुम्ही ट्रेडिंग जर केली आणि एक कॅन्डल जर तुमच्या अपोजिट साईडला जर गेली ना 150 पॉईंटची, संपलं. कार्यक्रम झाला समजून घ्यायचा तुमचा. तो ऑप्शन तुमचा एक्सपायरीच्या दिवशी 0 होणारच. जर मार्केट नाही रिकवर झालं तो ऑप्शन 0 होणार. बहुतेक जण मी बघतो, माझ्या समोरचे काही उदाहरण नाही की ते स्टॉप लॉस लावून तर काम करतच नाही कधी. ते म्हणतात काय गरज आहे, मार्केट जातं ना खाली तसंच वरती पण येत असतं ते इंट्राडेमध्ये, त्यामुळे ते SL लावत नाही. 50-50 1-1 लाख रुपये लॉस चालू असतो, तरी म्हणतात नाही खाली केलेले ते वरती येईल. ते येत नाही वरती, शेवटी त्यांचा पूर्ण पैसा ते 0 करून टाकतं. ऑप्शनचे प्रीमियम पूर्णपणे एक्सपायरीच्या दिवशी 0 होऊन जातात, तरी थांबलेले असतात ते व्यक्ती. मग याला काय म्हणणार आपण? लॅक ऑफ नॉलेज. नॉलेजच नाही ऑप्शनचं, की ऑप्शनमध्ये एक्सपायरी पण असते, तिथे ऑप्शनचे प्रीमियम 0 पण होत असतात. का 0 होत असतात ते नॉलेज तर पाहिजे ना आपल्याजवळ. ते नॉलेज पण नसतं, फक्त ते एक म्हणतो ना आपण रँडम काम करणे फक्त, बाकी काही नाही, नॉलेज नसतंच.
तर ह्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे सर्वांनी. अभ्यास करत चला डेली मार्केटमध्ये. मार्केट आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकवत चालतं. ठीक आहे. आणि जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.